नमस्कार मंडळी. हा व्हिडिओ पहा आणि पंचवार्षिक योजना विसरून दाखवा. आजचा विषय खूप खास आहे. पंचवार्षिक योजना ही परीक्षेमध्ये यावर प्रश्न येतो म्हणजे येतोच. पण तुम्ही विसरता काय? सणावळ्या, वर्ष किंवा मॉडेल्स. पण टेन्शन घेऊ नका. आज आपण फक्त ट्रिक्स नाही तर ट्रिक्स सोबत आपण आज पाहू एक रघुची गोष्ट. या गोष्टीहून तुम्हाला काही मॅजिक वर्ड सांगेल आणि येत्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही 12 योजना कायमच्या लक्षात ठेवणार आहात. चला तर सुरुवात करूया. आता पंचवार्षिक योजना लक्षात ठेवणे का महत्वाचे आहे? तुम्हाला माहित आहे, तुम्ही एमपीएससी करा, पोलीस भरती करा, एसएससी द्या, म्हणजे स्टेट लेवल असो, सेंट्रल लेवल असो, हा परीक्षेचा आवडता विषय आहे. पण समस्या एवढीच असते की तुमच्या सणावळ्या लक्षात राहत नाही, तुम्हाला मॉडेल लक्षात राहत नाहीत. पण यावर माझा उपाय तुम्ही लक्षात ठेवा. रघुची गोष्ट आणि सोबत काही मॅजिक वर्ड्स. आपली गोष्ट सुरू होते रघु नावाच्या एका सामान्य माणसापासून आणि इथून सुरू होते आपली पहिली पंचवार्षिक योजना, ज्याचे वर्ष होते 1951 ते 1956. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपला भारत 1947 मध्ये स्वतंत्र झाला होता आणि स्वतंत्र झालेल्या देशातील सामान्य नागरिकाला सर्वात आधी काय लागेल? अन्न, वस्त्र, निवारा. मग अन्न म्हणजेच काय? तर रघुला लागली होती भूक. म्हणून अन्न म्हणजेच पहिल्या योजनेचा फोकस होता. तो होता कृषी आणि सिंचनावर, म्हणजेच ॲग्रिकल्चरवर. मग आता कृषी व सिंचन कसे करायचे यासाठी निवडले दोन व्यक्ती. एक होता हेरोड आणि दुसरे होते डोमर. यांनी केले यावर विचारमंथन, म्हणून हेच होते या पहिल्या योजनेचे प्रतिमान. ठीक आहे. आणि या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवण्यासाठी होते अध्यक्ष. कोण? तर पंडित जवाहरलाल नेहरू. तर मित्रांनो, सांगणारे दोन व्यक्ती मिळाले, हेरॉड आणि डोमर. अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. आणि एवढं सर असताना विकास तर हा होणारच होता. तर विकास यांनी ठरवला होता की 2.1 झाला पाहिजे, 2.1% झाला पाहिजे. पण साध्य किती झाला? 3.6%. हे सर्व पाहून रघु खुश झाला. आणि इतकंच नव्हे तर यासोबत एक म्हणजेच भाकरा नांगल प्रकल्प सुरू झाला, दुसरा म्हणजेच हिराकुंड प्रकल्प सुरू झाला, तिसरा म्हणजे दामोदर खोरे यासारखे मोठे धरण प्रकल्प सुरू झाले. आणि 5 IIT म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोबत UGC या विद्यापीठाची सुद्धा स्थापना याच काळात झाली, विद्यापीठ अनुदान आयोग. आणि सोबतच 1952 मध्ये समुदाय विकास कार्यक्रम येथे सुरू झाला. आणि हे सर्व पाहून रघुला झाला खूप आनंद. पण आता रघु मोठा झालाय आणि त्याला शेती सोबत प्रगती सुद्धा करायची आहे. प्रगती जर करायची असेल तर अवजारे तर लागतीलच. मग हे अवजारे कुठून येणार? तर येणार ते मोठ्या कारखान्यांमधून. आणि म्हणूनच शेतीसाठी अवजारे जे पाहिजेत ते येणार जळ उद्योगांमधून. आणि हेच होते आपले दुसऱ्या योजनेचे उद्देश, जळ आणि मूलभूत उद्योग, हेवी इंडस्ट्रीज. मग आधी जसे प्रतिमान हेरॉल्ड आणि डोमर होते जेव्हा कृषी सिंचन करायचे होते, तर आता सुद्धा कोणी ना कोणी लागेलच. तर तेव्हा होते पीसी महालनोबिस. आणि या योजनेने ठरवले की आपला जो विकास दर आहे तो पाहिजे आपल्याला 4.5%. पण साध्य झाला आपल्याला 4.27%. कारण रघुला या आधीचा अनुभव होता, सोबत अध्यक्ष पण होते आणि सांगणारे सुद्धा होते. आणि येथे सुद्धा त्यांचा फायदा झाला आणि दुसरी योजना सुद्धा यशस्वी झाली. आणि जसे या आधीच्या योजनेमध्ये भाकरा नांगल, हिराकुंड सारखे प्रकल्प योजना होत्या, त्याच प्रकारे येथे एक भिलाई लोह पोलाद कारखाना रशियाच्या मदतीने, दुसरा रूरकेला जर्मनीच्या मदतीने आणि तिसरा दुर्गापूर ब्रिटनच्या मदतीने उभारले गेले. लक्षात ठेवायचे, भिलाई, रूरकेला, दुर्गापूर. आणि सोबतच खादी आणि ग्राम उद्योग आयोगाची स्थापना याच काळात झाली. तर मित्रांनो, रघुला भूक लागली होती म्हणून कृषी सिंचनासोबत आपण प्रकल्प सुरू केला, सोबत विकास पाहिजे होता म्हणून आपण अवजारासाठी कारखाना सुरू केला. आणि दोन्ही योजना यशस्वी झाल्या. हे सर्व पाहून रघु झाला कॉन्फिडंट. म्हणून त्याला वाटले तो आता काय आहे? आत्मनिर्भर. रघु आता म्हणतो मला कोणावर अवलंबून राहायचे नाही. आणि म्हणून तिसरी योजना
आत्मनिर्भरता आणि स्वयंपूर्णता यावर सुरू झाली 1961 ते 1966 साठी. आणि या योजनेकरिता सुद्धा प्रतिमान होते ते होते जॉन सँडी आणि सुकुमाय चक्रवर्ती. पण रघुच्या आयुष्यात मोठे संकट आले आणि 1962 चे भारत चीन युद्ध आणि 1965 चे भारत पाकिस्तान युद्ध आणि इतकंच नव्हे तर सोबत 1965 ते 66 दरम्यानचे भीषण दुष्काळ हा रघुला संकट स्वरूपी मिळाला. तर मग एवढे मोठे संकट रघुवर आले तर ही जी योजना होती ज्यामध्ये रघुने ठरवले होते की 5.6% आपला विकास दर असायला हवा, तो खाली उतरला आणि तो ठरला 2.4 वर. आणि ही सर्वात मोठी अपयशी योजना ठरली. पण याच योजनेच्या काळात 1964 मध्ये बोकारो लोह पोलाद प्रकल्प रशियाच्या मदतीने सुरू झाला. कृषी मूल्य आयोग आणि FCI म्हणजेच काय, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना 1965 मध्ये झाली. म्हणजेच रघुने आपला आत्मविश्वास पूर्ण जाऊ दिला नाही. पण मात्र तो आजारी पडला. आणि आजारी पडल्यावर काय लागत असते सर्वांना, ते म्हणजे सुट्टी. म्हणून रघुने हॉलिडे प्लॅन बनवून 1966 ते 1969 युद्धांमुळे दुष्काळामुळे सुट्टी सांगितली. पण याच काळात दोन गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा. एक म्हणजे 1966 मध्ये रुपयाचे अवमूल्यन करावे लागले आणि सोबतच हरित क्रांतीची बीजे याच वेळेस रोवल्या गेली. मग आता तिसऱ्या योजनेमध्ये रघुला 2 युद्ध, 1 दुष्काळ सहन करावा लागला म्हणून सुट्टी घेण्यात आली. आणि सुट्टी घेण्यात आल्यानंतर म्हणजेच युद्ध आणि आजारपणानंतर रघुला आता आयुष्यात काय हवं असतं, स्थिरता, स्टॅबिलिटी. म्हणून आता रघुला स्थिरता हवी होती, स्थैर्यासोबत आत्मनिर्भरता हवी होती. आणि हेच होते चौथ्या योजनेचे उद्देश 1969 ते 1974. आणि या योजनेचे सोबती कोण होते, तर एक होते ॲलन मान आणि दुसरे होते अशोक रुद्र. आणि यात राज्यांचा वाटा ठरवण्यासाठी गाळगीळ सूत्र वापरले गेले. तर विद्यार्थी मित्रांनो, यावेळेस होते इंदिरा गांधींचे सरकार आणि 1969 मध्ये 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. आणि त्या केलेल्या 14 बँकांचे राष्ट्रीयकरणाचे सध्या काय स्थिती आहे हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर त्याबद्दल व्हिडिओ टाकलेला आहे. तर सोबतच इस्रो ISRO तुम्हाला फुल फॉर्म माहीत आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इस्रोची स्थापना झाली आणि 1971 चे जे भारत पाकिस्तान युद्ध होते बांगलादेश मुक्तीसाठी आणि 1974 मध्ये जे पोखरणची पहिली अणुचाचणी झाली होती ते याच योजनेत झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, येथे रघु स्थिर आणि स्टेबल झाला. आता योजना 5वी. येथे रघुची गोष्ट संपली, मॅजिक वर्ड्स सुरू. 5ला इंग्रजीत काय म्हणतात, 5. तर 5वी योजना म्हणजेच 5. आणि या 5चा पंच कोणाला मारायचा, तर गरिबीला. म्हणून 5वी योजना होती गरिबी हटाव आणि महागाई नियंत्रण. आणि याकरिता 2 प्रतिमान मॉडेल होते. एक म्हणजेच PD धर आणि उद्दिष्ट होते गरिबी हटाव महागाई नियंत्रण किंवा स्वावलंबन. आणि मित्रांनो, ही एकमेव योजना होती जी 4 वर्षातच संपली. 1978 मध्ये मोरारजी देसाई यांच्या जनता सरकारने ती मुदतीपूर्वीच गुंडाळली. आणि यामध्ये एक लक्षात ठेवा, 1975 मध्ये 20 कलमी कार्यक्रम सुरू झाला होता. आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांची म्हणजेच RRB यांची स्थापना 1975च्या काळात झाली. आणि या 1978 नंतर 1978 ते 1980 मध्ये सरकती योजना म्हणजेच रोलिंग प्लॅन राबवला गेला आणि त्याचे मॉडेल होते गुन्नार मेडल. पुढची योजना मित्रांनो 6वी योजना. 6ला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, 6. आणि लक्षात ठेवायचं 6वी योजनेचा 6 सेन्स
म्हणजेच काय, आपण म्हणतो ना सिक्स सेन्स आहे का, तर यामध्ये बुद्धीचा वापर. बुद्धी म्हणजे काय, तर तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरण. तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरण. आणि याकरिता मॉडेल होते इनपुट आउटपुट. आणि याच वेळेस पुन्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. आणि अशा वेळेस बुद्धीचा वापर करून गरिबी निर्मूलन आणि रोजगार निर्मिती ती सुद्धा आधुनिकीकरणावर भर देत. हा योजनेचा मेन फोकस होता. यामध्ये मित्रांनो मेन फोकस होता 1980चा 6 बँकांचे राष्ट्रीयकरण. नंतर 12 जुलै 1982ला नाबार्डची स्थापना आणि 1982लाच एक्झिम म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट बँकेची स्थापना झाली. आता पुढची योजना मित्रांनो, गावात आणि शहरात समानता हवी होती आणि सर्वांची त्याकरिता साथ हवी होती. म्हणून 7वी योजना म्हणजे सर्वांचा साथ सर्व सोबत या उद्देशाने प्रादेशिक असमतोल दूर करून सर्वांना सोबत घेऊन जायचे आहे, हे उद्दिष्ट होते. तसेच जॉन डब्ल्यू मिलर मॉडेलवर आधारित होते आणि प्रतिमान होते ब्रह्मानंद आणि वकील. आणि गावात शहरात समानता आणायची असेल तर अन्न, काम आणि उत्पादकता यावर महत्त्वाचा फोकस होता. फूड, वर्क आणि प्रोडक्टिव्हिटी. राजीव गांधी यावेळेस होते पंतप्रधान. यामध्ये लक्षात ठेवा, एक ते म्हणजे 1988मध्ये सेबीची स्थापना. 2 1989मध्ये जवाहर रोजगार योजना. 3 स्पीड पोस्टची सुरुवात. विकास दर होता 5% लक्ष ठेवले होते आणि साध्य झाला होता 6%.